नमस्कार, मी संजय वजे, विश्वविहार हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संचालक। आपल्याला मागे जी दक्षिण भारतीय शैलीतलं सगळं दिसतंय स्ट्रक्चर, याच्यावरून आपल्याला कदाचित असं वाटेल की आम्ही दक्षिण भारतात कुठेतरी सहलीला आलो आहोत, पण असं नाही आहे। आम्ही आलेलो आहोत मलेशियामध्ये क्वालालंपूरच्या जवळ बाटू केव्ज, ज्या ठिकाणी लॉर्ड मुरुगन म्हणजेच कार्तिक स्वामीचं खूप सुंदर असं मंदिर आहे। आणि याच्या जवळच तुम्ही बघू शकता हा संपूर्ण जगातला कार्तिक स्वामींचा म्हणजेच लॉर्ड मुरुगनचा सगळ्यात मोठा असा स्टॅच्यू आहे। तर या परिसरात कुठली मंदिरं आहेत, इथे राम आहे, शंकर आहे, अगदी इथे शनीचं मंदिरसुद्धा या ठिकाणी तुम्ही डाव्या बाजूला बघू शकता। अशी बरीच सारी मंदिरं आहेत। याचा इतिहास मला तुम्हाला शेअर करायला आवडेल की मलेशियामध्ये पूर्वी रबराचे मळे हा खूप मोठा व्यवसाय होता। त्या रबराच्या मळ्यामध्ये काम करण्यासाठी तामिळनाडूतून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ब्रिटिशांनी मजूर आणलेले होते। पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे जे काही मजूर आहेत हे पुन्हा भारतात गेले नाहीत, याच ठिकाणी सेटल झाले आणि त्या ठिकाणी एक छोटासा भारत त्या मंडळींनी घडवला। आणि अशी अनेक मंदिरं, हे जे मंदिर आहे हे खूप मोठं मंदिर आहे, पण क्वालालंपूर आणि ओव्हरऑल मलेशियामध्ये खूप अशी देवळं आपल्याला बघायला मिळतात। तर इथे सगळ्याच्या एकूण पायऱ्या आहेत, आपण इथे पायऱ्या बघतोय तर 272 पायऱ्या आहेत आणि कुठल्याही पद्धतीचे शॉर्ट ड्रेसेस वगैरे अलाउड नाही आहेत। आपल्याला व्यवस्थित पूर्ण शरीर झाकून या ठिकाणी दर्शनाला वरती जावं लागतं। चांगली व्यवस्था केलेली आहे। आणि अजून एक मला गोष्ट तुम्हाला शेअर करायला आवडेल की आपण भारतामध्ये अनेक देवळांमध्ये, अनेक पर्यटन स्थळांमध्ये जातो, त्यावेळेला तिकडे मोठ्या प्रमाणात माकडांचा उच्छाद असतो, तर तो इथेही आपल्याला पाहायला मिळतो। तुम्ही काही फळं घेऊन आलात, प्रसाद घेऊन आलात आणि काही गोष्टी घेऊन आलात तर त्यांना एक माकडांना त्यांचा टोल आपल्याला इथे द्यावा लागतो आणि मग ते आपल्याला पुढे जाऊन देतात। अदरवाईज ते तुम्हाला भरपूर त्रास देतात। पण ठीक आहे, हनुमानजींचा अवतार आहे, त्याचाही आपण आनंद घेतला पाहिजे। सो अशा पद्धतीने खूप सुंदर असं टेम्पल कॉम्प्लेक्स आपल्याला आपण म्हणू शकतो आणि इथे एक आपण अर्धा ते पाऊण तास व्यवस्थित आपल्याला स्पेंड करता येतो, भक्तिभावाने दर्शन घेता येतं। आपल्याला इथे व्यवस्थित प्रसाद, हार, फुलं सगळं या ठिकाणी उपलब्ध आहे। ज्यांना अभिषेक करायचा आहे त्याच्यासाठी दुधाची पण व्यवस्था आहे। असं एक सुंदर जागा आहे। तर मलेशियामध्ये क्वालालंपूरला जर का आलात तर या ठिकाणी भेट द्यायला विसरू नका। थँक्यू सो मच।